की छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या भ्रष्ट गट विकास अधिकाऱ्यावर कारवाई आणि या बेशरम गट विकास अधिकाऱ्यावर कारवाई। आज आपण जो उपोषण या ठिकाणी पकडलेला आहे ते कशा संदर्भात आहे काय आपली भूमिका काय? जय महाराष्ट्र। कंधार तालुक्यामध्ये मातोश्री पांढर रस्त्याच्या माध्यमातून अनेक रस्ते झालेले आहेत, पण हे रस्ते अर्धवट आणि अपूर्ण आहेत। असे असताना देखील आपल्या कंधारचे गटविकास अधिकारी जन दिली माया त्यांच्याच बिलावर सह्या याप्रमाणे ज्यानं पैसा दिला त्याच्यावर सह्या करण्याचं काम करत आहेत। शेतकऱ्याचा रस्ता झाला काय आणि न झाला काय त्याला कुठलं देणं घेणं नाही। एवढा बेसरम व्हिडिओ आतापर्यंत कंधार तालुक्याला भेटलेला नाही। असं असताना देखील लोकप्रतिनिधी देखील संबंधित गटविकास अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याला जायला रस्ता व्यवस्थित नसताना देखील बिलं उचलण्याचं काम या व्हिडिओनं केलेलं आहे। यांच्या निषेधामुळे आणि यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून आमचे उपतालुका प्रमुख दादाराव पाटील शिंदे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। या अगोदर देखील जिल्हा परिषद नांदेड तहसीलदार साहेब तसेच उपविभागीय अधिकारी नरवटे साहेब यांना देखील वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले आहेत, मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे उद्या 15 ऑगस्ट आहे, आपला देश स्वतंत्र झाला असं म्हणतात, अशी म्हणण्याची वेळ आता या जनतेवर आणि आमच्यावर आलेली आहे। नाही, शासनाकडून झालेला म्हणण्यापेक्षा शासन पैसे देतोय, पण संबंधित तिथले व्हिडिओ असतील, विस्तार अधिकारी असेल, कार्यक्रम अधिकारी असेल, हे साते लोटे करून रस्ता झालेलाच नाही, रस्त्याची चौकशी नाही। तर आमची प्रमुख मागणी आहे की कंधार तालुक्यातील एक समिती नेमावी एसडीएम साहेबांना आणि कंधार तालुक्यातील मातोश्री पांढर रस्त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हा भ्रष्ट आणि बेशरम गटविकास अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। ही आता आमच्या उपतालुका प्रमाणे सुरुवात केली आहे। यांच्यावर जर प्रशासनाला जाग आली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या प्रशासनाला आम्ही जागे केल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाप्रमाणे आम्ही संबंधित जिल्हाधिकारी साहेब शिव साहेब यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू आणि इतर अधिकाऱ्याला तीव्र स्वरूपाचा चपराक देण्याशिवाय आम्ही शिवसैनिक थांबणार नाही।